अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस आनंदात जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना. सर्व ग्रह वेळोवेळी भ्रमण करतात, ज्यामुळे शुभ अशुभ योग निर्माण होतात, ज्याचा परिणाम सर्व राशींवर होतो. त्यापैकी अंगारक योग आहे, नकारात्मकतेचे प्रतीक मानला जातो. फेब्रुवारीमध्ये हा योग येण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे काही राशींच्या जीवनात अडचणी वाढण्याची शक्यता आहे. काही दिवसातच मंगळ कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. या राशीत आधीच राहू आहे. परिणामी मंगळ आणि राहू एकत्रित येतील, त्यामुळे अंगारक योग निर्माण होईल. या योगामुळे व्यक्तीच्या व्यक्तिमत्वात राग, घाई, आक्रमकता आणि मानसिक अशांतता वाढू शकते. म्हणून काही राशींसाठी त्याचे परिणाम अधिक स्पष्ट असू शकतात. चला तर कोणत्या राशी आहेत पाहूयात. पहिली रास आहे मेष. कामाच्या ठिकाणी वाढत्या समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. नवीन नोकरी शोधण्याचे प्रयत्न अयशस्वी होऊ शकतात. तुम्हाला धीर धरावा लागेल, अन्यथा गोष्टी तुम्हाला अडचणीत आणू शकतात. मेष राशीला आत्मविश्वासाचा अभाव जाणवू शकतो. वैयक्तिक नातेसंबंधामध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. तुम्हाला तुमच्या कामाचा विस्तार करण्याची चिंता असेल आणि कुटुंबातील सदस्यांकडून कमी पाठिंबा मिळू शकेल. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तुमच्या सल्लागारांचा सल्ला घ्या. जुना व्यवहार तुमच्यासाठी समस्या बनू शकतो. दुसरी रास आहे सिंह. सिंह राशीच्या लोकांनी निष्काळजीपणा टाळावा, कारण यामुळे धोका निर्माण होऊ शकतो. कामावर किंवा व्यवसायावर जास्त अवलंबून राहिल्याने समस्या निर्माण होऊ शकतात. घर आणि काम यांच्यात संतुलन राखणे आव्हानात्मक असू शकते. सिंह राशीच्या लोकांनी नवीन प्रवास सुरू करणे टाळावे, कारण यामुळे अपेक्षेपेक्षा जास्त आर्थिक खर्च होऊ शकतो. प्रेमात तुमच्या जोडीदाराशी सतत वाद होतील. तणावपूर्ण परिस्थिती उद्भवू शकते. या काळात तुमची निर्णय घेण्याची क्षमता कमकुवत वाटेल. पुढची रास आहे मीन. मीन राशीच्या लोकांनी गुंतवणूक करण्यापूर्वी अनुभवी व्यक्तींशी सल्लामसलत करावी आणि त्यांच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करावा. गाडी चालवताना सावधगिरी बाळगा. महत्त्वाचे निर्णय घाईघाईने घेणे टाळा. विरोधी पक्ष कामावर सक्रिय असतील. तुमच्या प्रियजनांबरोबर आनंद आणि सहकार्याचा अभाव राहील. नोकरी करणाऱ्यांना विरोधाचा सामना करावा लागू शकतो, जो तुम्हाला ध्येयापासून विचलित करण्याचा प्रयत्न करू शकतात. आदर गमावल्याने त्यांच्या प्रतिमेवर परिणाम होईल आणि त्यांच्याकडे भूतकाळातील निराकरण न झालेले प्रश्न राहू शकतात. कोणत्याही कामासाठी इतरांवर अवलंबून न राहणे चांगले ठरणार आहे. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात प्रगतीचे नवीन मार्ग उघडू शकतात. मजबूत आर्थिक परिस्थितीसोबतच आदर आणि प्रतिष्ठा वाढण्याची शक्यता देखील आहे. नशीब तुम्हाला पूर्णपणे साथ देऊ शकते. प्रलंबित कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे आणि करिअरच्या नवीन संधी उपलब्ध होऊ शकतात. आर्थिक लाभासोबतच दीर्घकालीन योजनांमधून महत्त्वपूर्ण फायदे मिळण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती किंवा नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात.